ऐसा पुत्र दे संता जरित्या आवडी पंढरीनाथा। गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे। संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा। कन्या भावी भागीरथी तुझे प्रेम तिचे चित्ती। ऐसे करी संत जना दासी जनीच्या निधाना। गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे। पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी निकडा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करुगणनाथा उमाशंकराचे असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत। दुसरी वंदू सारदाजे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजादीच्या चरणवदा दंडवत। आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माहि दंडवत। आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया बाहिरंडवत। आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका। उभे होते लोक उभे होते लोक उभे होते लोक उभे होते लोक। ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळाचा रवी सकळ नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल। ऐसा पुत्र दे संता जरित्या आवडी पंढरीनाथा। गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा। अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम घडवून आला याची इथे जमलेल्या सर्वांना पूर्णपणे कल्पना आहे। श्री एकनाथरावजी बापूजी टकले पाटील, मालनताई एकनाथरावजी टकले पाटील, त्यांचे तिन्ही सुपुत्र राम, बद्री, नारायण, वसंतराव, तशाच सुमनबाई बंडूजी टकले पाटील यांचे दोन्ही सुपुत्र कल्याणराव, बाबासाहेब, या सर्वांनी दिलेल्या निमंत्रणामुळे आमचे हरिभक्तिपरायण परमस्नेही थोर मृदंगाचार्य प्रल्हाद बाबा टकले पाटील यांनी वेळोवेळी या कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आम्हाला गुरुस्थानी असणारे दादा संदीपानजी पाटील हासेगावकर
काल त्यांची सेवा झाली आणि आवर्जून आजही उपस्थित आहे, त्यांनाही मनोभावे प्रथमतः वंदन करतो. मृदंगाचार्य प्रल्हादजी महाराज, थोर गायनाचार्य सटले गुरुजी, परमेश्वर महाराज, दादा पाटील, कावळे महाराज, निडोबा महाराज, काशीनाथ पाटील, अश्विन महाराज, बंडू बाबा, अजून राहिलेले सगळे बाबा हिशोबात धरायचे. काहींची नावही बसलेल्यातही काही महाराज आहे, नाव मला माहिती नसेल अशोकराव, पण सर्व महाराजांच्या विषयी पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्वांना पांडुरंगाच्या स्वरूपात एकदा मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि टकले परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल राहिले का नाव घेतलं? हा ते कोण राहिलं? संतोष. याच्यात दिसलं नाही बहुतेक. संजय, बंडू, प्रल्हाद, आदिनाथ, परमेश्वर, मग दादा एवढे ते पाठ केले नाही. आदिनाथ, संतोष का? ठीक आहे, संतोष. ज्या संबंधाने हा कार्यक्रम आहे, काल दादांचं कीर्तन झालं. मला वाटलंच होतं की आपला अभंग घेऊन टाकणार. मग लक्षात आलं अशोकराव की आपण काल पाहिजे होतो. ठीक आहे, वेळेवर आम्हाला कुठून तांदूळ आणि कुठून गव्हाचं पीठ असं करावं लागलं. तुका म्हणेन तुम्ही जावे समजून, ते काय होईल ते होऊ द्या. अतिशय सुंदर नियोजन या परिवाराने केलं. काही काटकसर नाही, भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं आपल्या लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा हा मातृपितृ गौरव सोहळा टकले परिवाराच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न आहे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग वाले बापरे, तुम्हालाही धन्यवाद. म्हणून कल्याणराव, बाबासाहेब, श्रीरामजी, बद्रीनारायण, वसंतराव अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन करमाडकर आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून या पाचही बंधूच्या वतीनं तुम्हालाही धन्यवाद देतो. विठ्ठल सर्वांनी आदर्श घ्यावा या कार्यक्रमाचा, असा हा स्तुत्य कार्यक्रम आहे. जिते बाप को दंगम दंगा और मरे बाप पहुंचाए गंगा. नेम आहे. जिवंतपणी माय बापाला तुकडा देत नाही. मग मायबाप मरण पावले की मोठेपणासाठी त्याचे हाड गंगेला नेतात. ते लेकरू सांभाळूया. एवढा खर्च काही लेकर खेळवण्यासाठी केला नाही त्यांनी. आपल्या आपल्या आईनं आपलं आपलं बाळ सांभाळायचं. विठ्ठल आता हे दादानं सगळे काल सांगितलेलंच आहे. हा ना, जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप, याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असू शकत नाही.
सगळ्या जगातले तीर्थ निर्माण करणारा परमेश्वर असला तरी त्यालाही उभं ठेवण्याची ताकद मायबापाच्या सेवेत आहे. 2022 साल आलं तरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुकामणे मात धन्य झाले, अजूनही म्हणजे 2022 आलं तरी तिथं अजूनही लावायचा. हा पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. मग पुंडलिक रायानं केलं काय सर्वांना माहिती आहे. बायकोला खांद्यावर घेतलेलं, माय बापाच्या गळ्याला दोरी लावलेली, तेव्हाचा तिथे कुक्कुट स्वामीचा आश्रम, आताचं पंढरपूर, तिथपर्यंत आले का? तिथपर्यंत आले म्हटलं. बसाय पाटणे भेटलो. जमलं. विठ्ठल विठ्ठल एक रात्र मुक्काम करण्याच्या उद्देशानं यात्रेला जाणारे पुंडलिकराय थांबतात. कुक्कुट स्वामीचा आश्रम, प्रसंग रात्रीचा सर्वांना माहिती आहे. 3 काळा कुट्ट अशा स्त्रिया आश्रमात प्रवेश करतात. थोड्या वेळानं बाहेर आल्या तेव्हा चंद्रासारखी कांती, दैदिप्यमान तिघेही म्हणून पुंडलिकरायानं विचारलं, आपण आत गेल्या आश्रमात तेव्हा काळा कुट्ट होत्या, आता बाहेर निघल्या तेव्हा चंद्रासारख्या दैदिप्यमान, तुम्ही कोण आहात? आम्ही, मी गंगा आहे, ही यमुना, ही सरस्वती. इथे कशाला आलत्या? तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळ्या करतात ना रे, म्हणून आम्हाला मालिन्य येत असते, म्हणून काळाकुट्ट होत असतो आम्ही. इथे या महात्म्याची काही काळ सेवा केली की आम्हाला पूर्वीसारखं स्वरूप प्राप्त होते. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया पर्वकाळ पाया तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वशे वैष्णवा, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी वगैरे वगैरे. पर्वकाळ पाया तळी वशे वैष्णवा. पुंडलिक रायावर परिणाम झाला. सकाळी कुक्कुट स्वामीला विचारतात, बाबा यहां से काशी कितनी लंबी है, कितनी दूर है? काशी, काशीला जायचं तुला? हा. हे दोरी बांधले कोण आहे? हे माझे मायबाप आहे. आणि खांद्यावर घेतली अर्धांगिनी आहे. मग लाज वाटत नाही? अरे मायबाप जिवंत असताना काशीचा पत्ता विचार. गरज नाही तुला काशीला जाण्याची. काशी यात्रपात माय बाप केवळ काशी
होय मनाने ते. अरे काशीला जायची काय गरज आहे? माय बापाला दोरी लावली गळ्याला. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. परिणाम झाला आणि बदल केला प्रल्हाद महाराज. माय बापाची सेवा सुरू केली. एवढी सेवा, एवढी सेवा, एवढी जगाच्या बापावर परिणाम झाला. आणि जगाचा बाप आला पण पुंडलिकराया पाहायला तयार नाही. मी आलो पुंडलिका, तोंडावर बोट ठेवलं. बडबड करू नका. का न घडे प्रसंग घडे प्रसंग बोलण्याचा. माझ्या पितयाची होईल निद्राभंग. बोलू नका देवा, मायबाप झोपलेले आहे. अरे मग साधा कोणी अधिकारी माणूस आला तर कुठे बसू कुठं नाही असं होऊन जातं. मी ब्रह्मांडाचा धणी आहे, काही व्यवस्था तिथंच उभा राहा. ऐसा कैसा रे तू धिट आणि मागे भिरकाविली विट. युगे झाली 28 अजून न मनसी बैस. म्हणून अजूनही पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. काय कारण? जगातले तीर्थ निर्माण करणारा परमेश्वर अजून उभा आहे. याचं कारण पुंडलिक रायाने केलेली मायबापाची सेवा. एवढं सामर्थ्य मायबापाच्या सेवेत आहे. म्हणून मी सांगलो हा स्तुत्य कार्यक्रम आहे. उगाच मायबाप गेल्यावर फुशारकी मारायची, 90 घेणाऱ्यांना बुंदी खाऊ घालायची कशासाठी? त्यापेक्षा हे असं करा. हा टकले परिवाराचा आदर्श आहे. मायबाप आणि त्यांचा हा सोहळा पाहून सद्गदित झालेले असतील. मायबाप कदाचित शिकलेले नसतात. काही काही माणसं म्हणतात आम्ही मायबापाची सेवा करतो महाराज, पण मायबाप आम्हाला आशीर्वाद देत नहीं. अरे वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता भी उन्हें नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादात जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराच्या नाही. माय बापा शापात जी ताकद आहे ते तपस्व्यांच्याही नाही. देवाच्या बापाला शाप दिला आंधळ्या मायबापानं. तूही पुत्राच्या वियोगानं मरशील. मरावं लागलं म्हणून आशीर्वाद घ्या. मायबापाला माहितीच नाही शाप देणं. जगातलं हे श्रेष्ठ नातं आहे आत्मीयतेचं. माय आणि बाप. बाकीच्यांना किती बाता मारू द्या, ही मुलाला कळत नाही. जेव्हा मुलगा रात्री उशिरा येतो, रोज 9ला येणारा 11 वाजू द्या, मायबाप झोपत नाही. अजून का आला नाही, अजून का आला नाही. वैऱ्याच्या मनात येत नाही ते मायबापाच्या मनात येतं. केवढ्या गाड्या चालतात, काय झालं असेल का. माय तर 4 पावलं पुढंच गेट पर्यंत जाते, पुन्हा वापस येते, पुन्हा जाते, पुन्हा येते. एवढ्यात 11 वाजता मुलाची मोटरसायकल पाहिली. सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद होत असतो मायबापाला. आणि मायबाप म्हणता बाबा अरे तुझी आई जेवली नाही, मी जेवलो नाही, 11 वाजले बाबा, रोज 9ला येत होता रे, इतका उशीर करत जाऊ नको. हे नंतर कळतं. म्हणून हा सगळ्या परिवार बरं का प्रल्हादराव धन्यवादास पात्र आहे. इथे बसलेल्या मातोश्री सुमनबाई, मालणबाई, पिता एकनाथराव आज ही सोहळा पाहून सद्गदित झालेले असतील.
आणि याकरता आपल्या मायबापाची कर्तव्याची जाणीव ठेवणारा मुलगा, पण लक्षात घ्या, बाबांनी काल सांगितलं असेल, पुत्र म्हणजे काय? जो पितरांचा उद्धार करतो, पूर्वजांना तारतो, त्याला पुत्र म्हटल्या जातं. आपल्या मुलाला पुत्र म्हणायचं नाही अशोकराव, अपत्य म्हणायचं. अपत्य, कारण बापाला अनेक आपत्तीत नेऊन घालतय म्हणून अपत्य. जे पितरा ते उद्धरती, पूर्वजा ते तारिती, आणि सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ. त्याला पुत्र म्हणतात प्रल्हाद. ग्राउंड चांगलं मिळालं त्यांना. आता काय आपलंही बंद करू थोड्या वेळा. विठ्ठल विठ्ठल पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळ कोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज केले मुक्त. एकच पुत्र त्याला धन्यता दिली, नाही तर 100 मूर्खात काढले. नामा म्हणे हरी विन्मुख, नामा मला माहिती आहे, कारण हे प्रमाण सगळे नवीन, आता सगळे आताच मटेरियल विकत घेतलं मी तिथं बसल्या त्याच्यामुळे जुळवताना तुम्हाला त्रास होणारच आहे. 100 परमेश्वर बुवा 100 असून मूर्खात काढलं. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. पुरे एकच पुत्र माये पोटी. 100 आहे, पण नामा म्हणे हरीशी विन्मुख, गांधारीचे शतमूर्ख. 100चे 100 नामदेवरायांनी मूर्खात काढले. म्हणून सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ. पुत्र दुर्लभ नाही, अशी पुत्र संतती दुर्लभ आहे. आणि पुत्र हा 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तमो रसहा. प्रल्हादराव, दाता 15वं रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे. अशोकराव, जावाई 10वा ग्रह आहे. हे नीट आहे का? जामा तो 10म ग्रह हा एक बरं आहे. निळोबारा इथं कुणी जावाई नाही म्हणून आपलं चालतं. जामा तो 10मो ग्रह. बाकी सगळ्या ग्रहाची शांती होऊ शकते, 9 ग्रहाची शांती होते, पण हा ग्रह शांत होत नाही सासरा शांत झाल्याशिवाय. ही मराठी कळते तुम्हाला? अरे किती त्याची पूर्तता होत नाही. दादा आता तुम्ही ऐकत राहा, नुसतं काही मध्ये बोललो बोलतच नाही, पण सांगतो. मुलीला त्रास होऊ नये म्हणून सासऱ्यानं एक टोपलं भरून आंबे, गावरान आंबे चांगले, तिकडचे नेकनूरकडचेच असतील त्यांना माहिती, सुगंध सुटलेले आंबे गाडीमध्ये टोपलं ठेवलं. 2 दिवसांनी पप्पाला वाटलं चांगलं वर्णन झालं असं ना आमचं सासूरवाडीला, म्हणून फोन केला. ताई काय म्हणले बापू? बापू म्हणजे तुम्ही नाही, जावई बापू. हा, नाही तर बलतीकडे फिरवाला. बापू काय म्हणले? काय बाबा, ते म्हणले तुझ्या बापानं 3 पैशाचे आंबे पाठवले, बाकी सगळे आम्हालाच करावं लागलं. पुरणपोळी कर, भात कर, कुरडी कर, पापड कर, भजी कर, सगळ्या खर्च आम्हालाच आला. असं झालं का? प्रल्हादा, मग 4 दिवसांनी 4 टोपले आंबे गाडीत.
20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, 20 किलो साखर, बेसन पीठ, कुरड्या, पापड्या, रवा, अजून काय काय शेवया, मिठासहित सगळे पाठवलं. बापाला वाटलं आता कौतुक होईल माझं. फोन केला. आता काय म्हणले बापू? काय बाबा म्हणजे तुमचे जावाई म्हणले तुझा बाप काय भिकारी समजला का आम्हाला? सगळे मटेरियल पाठवलं आणि सांगा काय करावं सासऱ्याने. म्हणून जामा तो दशमो ग्रह, जावाई हा 10वा ग्रह आहे. दाता 15व रत्न आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरच, ब्रह्मादि, देवांगणा, अश्वम, सप्तमुखे, वेश्य, मृदू, शंको, मृतम, चांबुदे, रत्नानिह चतुर्दशम. हे 14 रत्न सर्वाला पाठ आहे. पण 15व रत्न म्हणजे दाता आहे. ते काम आमच्या दादानी केलं. आता अमृत महोत्सव आहे अशोकराव, माझं कीर्तन आहे 19 तारखेला. ते नको म्हणत होते पण आम्ही म्हटलं तुम्ही शांत राहा. पांडुरंगाने कमरेवर हात ठेवून नासाकडे दृष्टी ठेवून उभं राहायचं. बडव्यांनी महापूजा करायची. अजिबात बडबड करायची नाही. पांडुरंगाने बोलायचं नसतं. काय बडवे करतील, तुमच्या तोंडाला लोणी लावतील, साखर लावतील, तरी चाटायचं नाही जिभेनं. हा ना. 15व रत्न 2,11,00,000 नाम जप समाजाकडून करून घेतला म्हणून दाता त्याला म्हणतात. दाता पंचदश रत्न, 15व रत्न म्हणजे दाता आहे. दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, तोची एक जाना. दाता तोची एक जाना, नारायण स्मरवी. दाता हे 15व रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे. जावाई 10वा ग्रह आहे आणि सुपुत्र हा 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तमो रसः. बाकी सगळे रस तुम्हाला माहिती आहे अशोकराव. आंबट, तिखट, खारट, तुरट, गोड हे 6ही रस. सगळ्या रसाची अनुकूलता असू लावायला कोणी नसू द्या, सगळे रस बेचव वाटतात. म्हणून सुपुत्रो सप्तमो रसः. 7वा रस म्हणजे सुपुत्र आहे. एवढं सगळे वैभव असून दशरथ राजे उदास आहे. वसिष्ठाच्याकडे जाऊन म्हणाले, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, बिनु बालक सुख कवणे काजा. सुपुत्र 7वा रस आहे. ज्याच्या जीवनामध्ये ते नाही असं उलट आहे. हे सहज सहज लेकर झाले त्याला कळत नाही बापू. ज्याला होत नाही त्याला विचारा. कुत्रीचं पिलू तरी पाळतं, कोलीचं आपलं हे मांजराचं पिलू तरी, पोपट तरी पाळतं, करमणूक मजा नाही. म्हणून सुपुत्र सप्तमो रसः. पुत्राचा तोटा नाही, तोटा सुपुत्राचा आहे. व्याख्या होऊन गेली. पितराचे उद्धरती, पूर्वजा ते तारती, सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ. म्हणून संत जनाबाई देवाकडे अशा पुत्राची मागणी माग. ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता.
ऐसा पुत्र देई संता. अभंग जणाबाईचा आहे, सर्वांच्या परिचयाचा नसला तरी शब्द परिचयाचे आहे. ऐसा पुत्र देई संता. इथे संता शब्द मुद्दाम घातला, कारण जणाबाईला माहिती होतं संताच्या पोटी जन्माला आलेलं संत होईलच सांगता येत नाही. संताचे ते आप्त नव्हती संत म्हणून मुद्दाम शब्द घातला. देवा बाकीच्याला कसंही द्या पण निदान संताला. हे आपलं डोकं चालवायचं. कसं असेल त्यांचं मनोगत माहित नाही, पण मला असं वाटतंय विठ्ठला कारण प्रल्हादराव संताचे ते आप्त नव्हती संत. संताचा मुलगा संत होईलच हे सांगता येत नाही. म्हणून जणाबाईला म्हणायचं आहे देवा बाकीच्याला कसंही दिलं तरी चालल, पण निदान याचं नाव चालवण्यासाठी तरी चांगलं द्या. कोणाला? संताला. ऐसा पुत्र देई संता. आता हे दुर्लभ गोष्ट आहे. एकंदर या दुर्लभतेवर कीर्तन होईल. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकृत संभार सकारा सप्त दुर्लभ. हे सगळे दुर्लभ गोष्टी सांगितल्या. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकृत संभार सकारा सप्त दुर्लभ. संपत्ती दुर्लभ आहे. द्राक्षवाले तुमचं चांगलं आहे, चांगलं आहे त्यांचं. संपत्ती दुर्लभ आहे, कारण केवळ प्रयत्नानं संपत्ती मिळत नाही, केवळ नशिबानंही मिळत नाही. दोन्हीची युती झाली तर मग निमित्ताला तुम्ही व्यवसाय कोणताही करा, ते निमित्त आहे. पण नशिबात असल्यानंतर नाहीतर ते माहिती प्रारब्धवादी प्रयत्नवादी दोघेही मित्र गेले जंगलामध्ये. सूर्य मावळला, अंधार पडला, रात्र काढायची म्हणून एक महादेवाचं मंदिर होतं. प्रल्हाद महाराज तिथे बाहेर बसले. पाऊस पडतोय, भूक लागलेली, रात्रीचे 12 वाजलेले. प्रयत्नवादी म्हणला प्रयत्न केल्याशिवाय खायला मिळणार नाही. नशीबवाला म्हणला नशिबात असलं तर जाग्यावर मिळेल. हे चाचपडत अंधारात गाभाऱ्यात गेलं. प्रयत्नवालं इकडे तिकडे हात फिरवला. त्या पिंडच्या भोवताल काही मऊ पदार्थ लागले. त्यांनी नाकाला बघितला लावून तर लोणकडे तुपातला शिरा. प्रयत्नवाण्याने यांना शिरा खाल्ला तिथं. त्याच्यात खडे लागत होते. तो खडे फेकून मारायचा प्रारब्धवाल्याला. मार तसाच प्रारब्ध करून बसला. का प्रयत्न श्रेष्ठ आहे. आला तो, त्यानं ते सगळे खडे आपल्या खिशात गोळा केले. खडे मोबाईल राहू द्या सध्याचा काय राहू द्या थोडा वेळ. विठ्ठला रात्र संपली. निरोबा आहे. ए तू म्हणत होता का प्रारब्ध श्रेष्ठ आहे. मी म्हणायचो प्रयत्न श्रेष्ठ आहे. मेलानं उपवाशी नशिबावर विश्वास ठेवू. प्रयत्नाने मी शिरा खाऊन आलो. तो म्हणला तू खाल्ला शिरा, पण मला का खडे फेकून मारले. तुझी टिंगल म्हणून. मग मी सदऱ्याच्या खिशात गोळा केले. दादा त्यांनी ते खडे काढले खिशातून. हिरे होते, हिरे. कारण राजा महापूजा करून गेलता महादेवाची. शिऱ्याचा नैवेद्य, हिऱ्याची दक्षिणा. शिरा यानं खाल्ला, हिरा याला फेकून मारला. आम्हाला बघ तुझ्या प्रयत्नानं तुला एक वेळचा शिरा मिळाला. पठ्ठ्याच्या नशिबानं जन्माचं दारिद्र्य दूर करणारा हिरा मिळाला. सांग काय श्रेष्ठ आहे. तुला जवळजवळ आता तुझा श्रेष्ठत्वात नंबर लागतो. पण एक विचारू का रे. काय समजा मी तुझा मित्र नसतो. प्रयत्नवाला म्हणतो. पुढचं कळलं तो. जर जंगलात आलो नसतो, चाचपडत गाभाऱ्यात गेलो नसतो, तुझी टिंगल म्हणून खडे समजून फेकून मारले नसते, तर काय हिरे चालत आले असते का खिशात. मी फेकून मारले म्हणून. मग आता म्हणला आता वाद घालायचा नाही. आपण दोघही सोबत राहू. कोण? प्रयत्न आणि प्रारब्ध. म्हणून निमित्ताला का होईना, नशिबात जरी असलं तरी निमित्ताला सुद्धा व्यवसाय करायचे. व्यवसाय निमित्ता
व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित संपत्तीस दुर्लभ सरस्वती नाम विद्या दुर्लभ सत्यम खरं बोलणारा दुर्लभ अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. हे सगळे पाठ आहे. वदविले मुखे नारायणे धर्मा चढ उतार केला तरी अंगठा गेला म्हणजे सत्य दुर्लभ संपत सरस्वती सत्यम संतानम मुलं बाळ दुर्लभ सदनुग्रह चांगले अनुग्रह करणारे गुरु मिळणे दुर्लभ सत्ता दुर्लभ मिळाली तर टिकणं दुर्लभ. हा ना मी पुन्हा येईल मग काय सांगताय. काही शब्द असे आहे काही शब्दांनी माणसं मोठे केले काही माणसांनी शब्द मोठे केले. ते वेल्डिंगच आहे. काही शब्द त्याला तेच जोडावे लागतात. महात्मा मोहनदास करमचंद गांधी दुसरं नाही झालं. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक दुसरं नाही. धर्मवीर संभाजीराजे छत्रपती शिवाजी. बाकीच्यांना किती बाता मारू तिथं तोच शब्द जोडला दुसरं. परमार्थात सुद्धा एकादशी राजा रुक्मांगद द्वादशी राजा अंबरीश. दुसरं नाही झालं तेच वेल्डिंग होणार. सगळे ओके. हे कीर्तन चांगलं पटतं यांना बरं का. याचा खूप अभ्यास असतो. तुमचा गाथा बिथा नाही चालत. हे हा ओके. काय झाडीन काय डोंगर तसं मी पुन्हा येईल. काही शब्द हे सगळे कळलं तुम्हाला. विठ्ठल बस लक्षात येईल. हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम मातृपितृ गौरव सोहळा. त्याच्यातही पुढे जाऊन सांगतो माय बापाची इच्छा नाही बापू तुम्ही सेवा करावी आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे. मग मायबापाची इच्छा काय असते. एकच इच्छा असते मुलांनी गुण्या गोविंदाने राहावं. हे त्याचं उत्तर आहे. ज्या घरात भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. हे टॉनिक आहे म्हातारपणातलं. त्यांना काय लागतं 2 चपात्याचं जीवन आहे. पण तुमचं भावाचं एकमेकावरचं प्रेम पाहिलं की बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील. भावाची भांडणं बघू द्या 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील. म्हणून बंधू प्रेम इथे आम्हाला खोदून विचारावं लागलं. आता दादाला माहित आहे नातेगोते असल्यामुळे मी हे 5 भाऊ समजत होतो. पण कल्याणराव बाबासाहेब आणि मग हे राम बद्री नारायण वसंतराव पाठ झालं. तुम्ही सांगू नका मला. हे 5ही आम्ही सख्खे भाऊ समजायचो. नंतर कळलं हे चुलत भाऊ आहे. एवढं एकमेकावरचं प्रेम तो आनंद तुमच्या मायबापाच्या चेहऱ्यावर आहे. विठ्ठल जिथे एकत्रीकरण आहे अशोकराव तिथे प्रगती आहे. लक्षात ठेवा. ते तुम्हाला माहित आहे. द्राक्षवाले तुम्हालाही माहित आहे. द्राक्षी विकायला नेली 25 किलो टोपल्यात भरून टोपलं ठेवलं रोडच्या काठाला. आणि एक छोटं टोपलं त्या द्राक्षवाल्याजवळ असतं. सुटे मणी काय फेकून देतो का तो. ते गोळ्या केले एका टोपल्यात. 1-2 किलो मणी होते. ग्राहक लागलं. ग्राहक मणी काय भाव. मणी 15 रुपये किलो. आणि एक घड 150. फरक कळला तुम्हाला.
गडाला चिकटून राहा, किंमत 150, गड सुटला तर 15 रुपये. एकत्रीकरण किंवा झाडूची मूठ मजबूत बांधा. झाडू परिसर स्वच्छ करतो. कशामुळे? त्याची मूठ बांधलेली आहे. झाडूची मूठ बांधली का झाडू परिसर स्वच्छ करतो. पण झाडूची मूठ सुटू द्या, झाडूचाच कचरा होतो. म्हणून तुमचं हे एकमेकावरचं प्रेम, आज तो आनंद मायबापाच्या चेहऱ्यावर वसंडून वाहत आहे. त्यांच्या आनंदाला आज पारावार नाही. अरे नंतर कोण पाहत असते. म्हणून दादानी काल आपुलिया हिता अभंग घेऊन त्याच्यावर वर्णन केलं. आणि मायबापाची जाणीव ठेवणारी अशी पुत्र जन्माला आली म्हणून मी अभंग घेतला, ऐसा पुत्र देई संता. त्याचं कारणही संताच्या पोटी संत येईलच सांगता येत नाही. म्हणून जनाबाईनं विनंती केली, निदान बाकीच्यांना कसंही द्या, कसंही द्या, पण याचं नाव चालवायला निदान माळकरी तरी होऊ द्या. नाहीतर वारकऱ्याच्या पोराच्या उशाखाली जर 90 असेल तर काय आदर्श घेईल. म्हणून ऐसा पुत्र देई संता. जरी त्या आवडी पंढरीनाथा, त्याच्या आवडीचा विषय पांडुरंग असावा, असा पुत्र द्या. आणि असा पुत्र जन्माला आल्यानंतर त्यानं काय केलं पाहिजे? गीता नित्यनेम, गीता नित्यनेम, गीता गीता नित्य नेमे. पुढचं 11:30 ना. हा बरोबर करतो. नित्य नेमानं गीताच का? याचं कारण आहे शब्द ब्रह्मी असंख्याके जेतुला, अभिप्राय पिके तेतुला, महाभारती एके लक्ष जोडे, 18 पर्व भारती जे लाभे कृष्ण अर्जुन वाचक. ही सार आहे. वेदाचं संपूर्ण सार महाभारतात आणलं गेलं. आता महाभारत 1,00,000 श्लोकाचा ग्रंथ, 18 पर्व भारती. व्यासानी सांगितलं आणि गणपतीने लिहिलं, त्याचं नाव महाभारत आहे. त्यांना लेखक मिळेना आणि यांना लिखाण काम सापडेना. ते कारखाना सुरू व्हायच्या आधी बापू ट्रक मालक ऊस तोडणीचा कामगाराकडे पाहतो, ते मालकाकडे. 1 महिना झाला ऊस तोडणी कामगाराला मालक भेटेना आणि मालकाला कामगार सापडेना. म्हणला यंदा 3 ट्रक उभे राहतात. एकदा कुर्डुवाडीच्या स्टँडवर मालक उदास होऊन सकाळची वेळ उतरला चहा वगैरे घेण्यासाठी, तर 10-15 लोक एका कोपऱ्या स्टँडवर उतरल्या चेहऱ्यानं बसलेले. मालक तिथं आले. नमस्कार, कुठले? मराठवाडा. काय काम करता? काय पाटील, यंदा काही खरं नाही, आमचं 15 दिवस झाले ऊस तोडायचं काम शोधण्यासाठी मालक पाहतो ट्रकवाला. असं अले का 15 दिवस झाले मी ऊस तोडणारेच पाहतो. जसा आनंद कुर्डुवाडीला दोघाला झाला, ऊस तोडणाऱ्याला आणि मालकाला, तसं गणपती भेटले. व्यासांनी विचारलं, मला महाभारत लिहायचं आहे, लेखक सापडत नाही. ते म्हणले मला लिखाण काम मिळत नाही. मग ठरलं दोघांचं. आता मी सांगायचं आणि तुम्ही लिहायचं. चालेल, पण एका अटीवर,
माझ्या लेखणीला सांगणं पुरलं तर, नाही तर उठून जाईल. चालेल, करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्. गणपती म्हणाले श्लोक लिहून 1 मिनिट झाला, आणि अशा भानगडी असेल तर मी 11:30च्या आधीच जातो. कारण यांच्या मनात आलं की गणपती लिहून काढायचे. आता अर्थासह लिहा, अर्थासह. दादा अर्थासह लिहायला सुरुवात केली तरी व्यासाला घामाघूम करून टाकलं गणपतीने. आणि म्हणून अडवणूक करण्यासाठी कूट श्लोक घातले. कूट. अष्टश्लोक सहस्त्राणी अष्टश्लोक शताणीचे अहम वेद्मी शुको वेत्ती संजय जानाति वानवा. 8800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा. केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरवः सर्वेः केशवं कथगतः. हा कूट श्लोक. आणि मग गणपतींनी अर्थ लिहायला सुरुवात केली. केशव म्हणजे भगवान, पतित म्हणजे पडलेले, दृष्ट्वा म्हणजे पाहून, त्वांत हा वगैरे, निकम बाबा वर्ष पहिले. केशवम पतितम दृष्ट्वा, कृष्ण पडलेले पाहून. कृष्ण कुठून पडणार? सारथी होता, अर्जुनाच्या रथावरून पडला समजा. अर्थ गणपती लिहितात. केशवम पतितम दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. द्रोणाचार्यांना हर्ष झाला. इथपर्यंत अर्थ बरोबर आहे. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी खाली पडल्यानंतर विरुद्ध पार्टीचे द्रोणाचार्य हर्षभरीत होणारच. पण खालची लाईन रुदंती कौरव सर्वे. आता डोकं गणपतीच आले ना. कौरव रडू लागले. असं कसं होईल? अरे कौरव तो पेढे वाटतील, घ्या दादा पेढे. का ड्रायव्हर पडला अर्जुनाचा, आता काही खरं नाही, आता विजय आमचाच आहे ना. अर्जुन पडला, तो कृष्ण पडल्यावर रडतात कौरव. रुदंती कौरव सर्वे. हा केशवम कथगता. मग डोके चाले ना. आणि मग याला कूट म्हणतात. मग तो व्याकरण दृष्ट्या सोडवला. केशवम म्हणजे श्रीकृष्ण न लिहिता केशवम विग्रह केला. शव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं, किम के काणी के नकाभ्याम काही ते बस वगैरे वगैरे. हा के शवम कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलेलं होतं. द्रोण हर्षमुपागत. द्रोण म्हणजे कावळे. कावळे आरडाओरडा करून जात भाईला बोलू लागले, चला महिनाभर फिकर नाही, प्रेत फुगलेला आहे पाण्यात. पण रुदंती कौरव सर्वे. कौरवचा अर्थ कोले होतात. कोले नदीच्या काठाला होते. रडू लागले. म्हणले का 15 फुटावर आहे पण पाण्यातला आहे, आपल्याला चान्स नाही. रुदंती कौरव सर्वे. हा केशवम कथगतः. असे 8800 श्लोक कूट आहे महाभारतामध्ये. व्यासाने मध्ये मध्ये अडवणूक करण्याकरता ते कूट श्लोक घातले. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. 18 पर्व भारती. पण का एवढंच वाचायला कोणाला वेळ आहे? म्हणून 18 पर्व महाभारताचं सार जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. भगवान कृष्णाच्या अर्जुनाच्या संवादामध्ये त्याचं नाव श्रीमद भगवत गीता. आणि त्याला अनन्यसाधारण महत्व का दिलं? वेदापेक्षाही. कारण वेदाचा जन्म श्वासातून झाला. दयाचे निश्वासी जन्मले गा वेदरासी. आणि गीतेचा मुखातून झाला. स्वमुखे आपण सांगे तो श्री वेद. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्रीला कृष्ण अर्जुने दिवस सावध रहा.
कीर्तनाचे परीक्षक बसलेले आहेत. काही ठोकून चालणार नाही बरं का अशोकराव. अरे हे भाव धरून